त्र्यंबकेश्वर महाशिवरात्री 2026 दर्शनासाठी असे असेल नियोजन. जाणून घ्या सविस्तर माहिती. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. महाशिवरात्रीचा उत्सव जवळ येत आहे आणि या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे नियोजन जाहीर केले आहे. यंदा महाशिवरात्रीला त्र्यंबकराजच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने काही कडक पावले उचलली आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचा मुख्य सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने मंदिराचे दरवाजे 15 तारखेला सकाळी 4 वाजल्यापासून ते सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत सतत उघडे राहतील. प्रशासनाने घेतलेल्या मोठ्या निर्णयानुसार 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सर्व प्रकारचे व्हीआयपी आणि प्रोटोकॉल दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे तशी माहिती देण्यात आली आहे. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता या काळात कोणालाही गर्भगृहात प्रवेश मिळणार नाही. केवळ बाहेरील मुखदर्शन, धर्मदर्शन सुरू राहील. 15 फेब्रुवारी रोजी देणगी दर्शन देखील पूर्णपणे बंद असेल. स्थानिक रहिवाशांसाठी दर्शनासाठी विशेष वेळ राखून ठेवण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी सकाळी 4 ते 10 आणि सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत स्थानिक भाविकांना पश्चिम दरवाजा इथून प्रवेश दिला जाईल. मात्र सोबत ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. महाशिवरात्री निमित्त दुपारी 3 वाजता त्र्यंबकराजांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल, तर रात्री 11 वाजता विशेष महापूजा आणि पालखी सोहळा संपन्न होईल. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि शिस्तबद्ध दर्शन घडवण्यासाठी देवस्थानने हे बदल केले आहेत. तरी सर्व भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. येऊ घातलेल्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या या पावन पर्वानिमित्त सर्व भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे शुभेच्छा. दिनांक 15/2/2026 पहाटे 4 वाजेपासून ते 16 फेब्रुवारी 2026 रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी हे खुलं राहणार आहे. त्याचबरोबर व्हीआयपी दर्शन सुविधा ही बंद ठेवण्यात आलेली आहे. व्हीआयपी तिकीट सुविधा ही देखील 15 तारखेला बंद राहील. याची भाविकांनी त्या ठिकाणी नोंद घ्यावी. या उत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे 14, 15 आणि 16 रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर स्ट्रक्चरल लाइटिंगची विद्युत रोषणाई मंदिरावर केली जाणार आहे. कारण पुरातत्व विभागातर्फे मंदिराचं त्या ठिकाणी क्लिनिंगचं काम सुरू आहे. भाविकांनी धर्मदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व या उत्सवामध्ये त्र्यंबकराजाचं दर्शन घ्यावं अशी आमच्या सर्वांतर्फे विनंती करण्यात येत आहे. त्याचबरोबर दर्शन लाईनमध्ये पाण्याची व्यवस्था, दर्शनाला येताना जर भाविक बाहेर उन्हात उभे असतील त्यांच्यासाठी शेडची व्यवस्था ही ट्रस्टतर्फे करण्यात आलेली आहे. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर केवळ दर्शनच नाही तर भाविकांसाठी श्री त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणात विविध सांस्कृतिक आणि भक्तिपर कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल. 14 फेब्रुवारी 2026 भक्ती संध्या. सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध गायक श्री श्रीधर सुधीर फडके यांच्या स्वरात गीत रामायण भक्ती संध्येचा कार्यक्रम संपन्न होईल. 15 फेब्रुवारी 2026 अघोरी नृत्य. दुपारी 4 वाजता अघोरी नृत्य सादरीकरणाचा थरार भाविकांना पाहायला मिळणार आहे. 16 फेब्रुवारी 2026 शास्त्रीय कथ्थक नृत्य. सायंकाळी 6 वाजता कीर्ती कला मंदिर, कलानंद कथ्थक नृत्य संस्था आणि इतर स्थानिक नृत्य अकादमींच्या कलाकारांतर्फे शास्त्रीय कथ्थक नृत्याचा कार्यक्रम सादर केला जाईल. हे सर्व कार्यक्रम श्री त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणात पार पडणार असून सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. जय त्र्यंबकराज. महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या अंगभूत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
त्या कार्यक्रमामध्ये 14 तारखेला संध्याकाळी सुधीर फडके यांचा भक्ती रामायण संगीत रामायणाचा कार्यक्रम आहे. 15 तारखेला दुपारी 3 वाजता पारंपरिक मार्गाने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये त्र्यंबकराजाची पालखी निघणार आहे. त्यानंतर 15 तारखेला संध्याकाळी 11 वाजता त्र्यंबकराजाची महापूजा महाशिवरात्री निमित्त व पालखी सोहळा मंदिरामध्ये अंतर्गत त्याच दिवशी आयोजित केलेला आहे 15 तारखेला. व 15 तारखेला पालखी मार्गावरील त्यानंतर आघोण नृत्य याचं देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे. 16 तारखेला संगीताचा आणि कथ्थकाचा कार्यक्रम देखील विविध अकॅडमी नृत्य अकॅडमी यांच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे. तरी सर्व भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आवाहन करीत आहे, जे सांस्कृतिक कार्यक्रम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेले आहे त्या सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा व आल्यानंतर आपल्या लहान मुलांना व आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्या हे देखील आवाहन आम्ही करत आहे. त्याचप्रमाणे 14, 15 आणि 16 या 3 दिवसांमध्ये त्र्यंबकेश्वर मधील जे रहिवासी आहेत त्यांकरता पश्चिम दरवाजाचं दर्शन आम्ही उघडलेलं आहे. त्या दर्शनाला येताना स्वतःचे ओळखपत्र आधार कार्ड त्यांनी बरोबर ठेवावे व दर्शन झाल्यानंतर गायत्रीच्या दरवाजाने त्यांनी परत मंदिरातून बाहेर प्रवेश करावा असे देखील आम्ही त्यांना विनम्र आवाहन करीत आहे. आधार कार्ड दाखवून त्या व्यक्ती व्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईकांना पाहुण्यांना कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. ही सुविधा त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये असणाऱ्या भाविकांकरता देवस्थान ट्रस्ट तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्र्यंबकेश्वरमधील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.